वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं. त्यामुळे चांगलं द्या, चांगलंच मिळेल. तुम्ही आयुष्यात कितीही उंच जा, पण जे तुमच्यासाठी तुमचा मजबूत पाया म्हणून उभे आहेत त्यांना कधीही विसरू नका. सुखात अहंकाराची परीक्षा असते, तर दुःखात धैर्याची परीक्षा असते. जो या परीक्षा पास होतो त्यालाच खरा आनंद मिळतो. देवाजवळ खूप योजना आहेत, कोरोना, भूकंप, पूर, वादळ, पण माणसाजवळ फक्त एकच योजना आहे, त्याचं कर्म. स्वतःच्या घासातला घास जो दुसऱ्यांना देतो तो देव माणसापेक्षा कमी नसतो. वेळ, तब्येत आणि नाती या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते, पण या हरवल्या की समजते त्याची किंमत मोठी असते. सतत आनंदी राहा, इतके आनंदी राहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे आनंदी होईल. जे वेळेसोबत चालतात आणि काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करतात तेच जीवनात यशस्वी होतात. चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात प्रेरणादायी बदल घडवतात. जीवन एक वाहणारी नदी आहे, म्हणून प्रत्येक परिस्थितीत पुढे जात राहा. जेथे प्रयत्नांची उंची मोठी असेल तेथे नशिबालाही झुकावंच लागेल. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावे लागते. स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं. विश्वास उडाला की आशा संपते. काळजी घेणं सोडलं की प्रेम संपते. म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे. यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य चांगले आहे. कारण आपले यश इतरांद्वारे मोजले जाते, परंतु आपले समाधान आपले स्वतःच्या आत्म्याने, मनाने आणि हृदयाने मोजले जाते. समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे. म्हणून जीवनात नेहमी समाधानी राहा, सुखी राहा, हसत राहा, आनंदी राहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि माझ्या या चॅनलला कृपया सबस्क्राईब देखील करा. थँक यू.